तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जर एखाद्याला अशी वांग्याची भाजी खाऊ घातली ना, ते तुम्हाला रेसिपीज विचारायला येतील. मग त्यासाठी काय करायचं, थोडं खोबरं छान तेल टाकून भाजून घ्यायचं, शेंगदाणे भाजून घ्यायचे, थोडी हावरी, थोडे कारळ टाकायचे आणि चांगले भाजायचे. आता कांदा घ्यायचा, त्याच्यावर थोडं तेल टाकायचं, कांदा लालसर झाला की त्याच्यात थोडंसं आलं लसूण टाकायचं व हे छान परतून घ्यायचं. ते परतलं की थोडीशी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीरही परतायची आणि हे सगळं काढून घ्यायचं. आता आपल्याला वांगे असे कापून घ्यायचेत. कापलेल्या वांग्यांमध्ये थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं, त्याच्यावर थोडीशी हळद टाकायची, हळद वांग्याला चांगली लावून घ्यायची आणि 5 मिनिट झाकण ठेवून वांगे छान परतून द्यायचे. तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. वाटण करताना आधी खोबरं, शेंगदाणे, हावरी, कारळ बारीक करून घ्यायचे. नंतर त्यात कांदा, कोथिंबीर आणि पाणी टाकायचं व हे सर्व छान बारीक करून घ्यायचं. वांगे परतले की ते काढून घ्यायचे. आता तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. मी ह्या रेसिपीसाठी स्वादिष्ट मसाले यांचे तरीवाला व झणकेबाज लाल मसाला आणि कंदुरी मटण व आमटी स्पेशल काळा मसाला टाकते. तुम्हालाही हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर वर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मसाले छान परतले की त्यात थोडीशी हळद टाकायची, वाटण टाकायचं, परतून घेतलेले वांगे टाकायचे, तुम्हाला हवे असेल त्यानुसार पाणी टाकायचं व मीठ टाकून भाजी 7 मिनिटं छान शिजून द्यायची. मग तुमची टेस्टी वांग्याची भाजी तयार असेल.